करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी दाखवणार आहे चकली कशी करायची ते दाखवणार आहे. तर याला लागणारं साहित्य बघा. इथं मी भाजणीचं पीठ घेतले, तुम्हाला मी यूट्यूबला टाकलेलंच आहे, त्याच्यामध्ये बघू शकताय मी प्रमाण. तर इथं मी अर्धा किलोला थोडंसं जास्त होईल नाही, अर्धा किलो होईल एवढं पीठ घेतलेलं आहे. आणि कपानुसार ह्या कपानं बघा 3 कप पीठ घेतलेलं आहे. आणि त्यात आपण तीळ घ्यायचे आहेत, 1-2 मोठे चमचे तीळ घ्यायचे, 1 मोठा जरा चमचा तिखट घ्यायचं आहे, थोडासा हिंग आणि ओवा, चवीनुसार मीठ. आणि आपण ह्याच्यावरती आपण कडकडीत असं तेल घालणार आहोत. हे बघा ह्याच्यावरती. त्याला आपण मिक्स करून घेऊ. बघा सगळं असं मिक्स करून घेतले बघा, असा गोळा तयार होतो. असं खूप छान खुसखुशीत अशी चकली होते. आपण आता गरम पाणी केलेलं आहे, आपल्याला हाताला जेवढं सोसेल एवढं गरम पाणी करून मळायचं आहे. हे बघा इथं माझं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण भरून घेऊया साच्यामध्ये. 1-10 मिनिटं मुरलेलं आहे पीठ आपलं. ह्याच्यासोबत पीठ भरून केलं आपण मला काढणार. बघा छान पाडून लागले चकल्या, आपण पाडून घ्यायचं. इथं पाडून झालेलं आहे चकल्या. आता आपण तळून घेऊया. तेल गरम झाले, आपण चकल्या सोडून घेऊया. हे बघा इथं आपल्या सगळ्या चकल्या इथं चकल्या तळून झालेल्या आहेत, आपण काढून घेऊया. आता आपण सगळं करून घेऊया. हे बघा कशी कुरकुरीत अशी झालेले बघा. हे बघा